तर आज आपण आकलन याच घटकातील दुसरा भाग भाषाज्ञान हा अभ्यासणार आहोत। भाषाज्ञान ज्याप्रमाणे आपल्या उपघटकाचे नाव आहे भाषाज्ञान, त्याचप्रमाणे यावर आधारित तुम्हाला प्रश्न येणार आहेत। जसे की समानार्थाचे शब्द तुम्हाला माहीत असणे गरजेचे आहे, विरुद्ध अर्थाचे शब्द, एका शब्दाचे अनेक अर्थ, साहित्य आणि त्या साहित्याचे लेखक, तुम्हाला सामाजिक शास्त्रातली सुद्धा काही माहिती किंवा त्या माहितीवर आधारित प्रश्न यामध्ये विचारू शकतात। मराठीमधील आकारविल्ले येणारे शब्द जे असतात, जसे की अकारांत, उकारांत, इकारांत, एकारांत, आकारांत आणि उकारांत, इकारांत यासारखे शब्द देऊन तुम्हाला त्यावरही प्रश्न विचारले जाऊ शकतात। तसेच जोडाक्षरे, जोडाक्षरावर आधारित दिले तुम्हाला प्रश्न विचारू शकतात। तर आता आपण पाहूयात की यावरती प्रश्न कोणत्या प्रकारचे येतात। तर तुम्हाला आकलनमध्ये समसंबंध यावर आधारित प्रश्न विचारले जाऊ शकतात। मग पहा यामध्ये काय असतं, तर प्रत्येक प्रश्नामध्ये असं चिन्ह तुम्हाला दिसेल। या चिन्हाच्या डाव्या बाजूस दोन शब्द दिलेले असतात। त्या दोन शब्दामध्ये एक प्रकारचा संबंध असतो, एक विशिष्ट संबंध त्या दोन शब्दांमध्ये दिलेला असतो। आणि या चिन्हाच्या उजव्या बाजूस एक शब्द दिलेला असतो आणि एक प्रश्नार्थक चिन्ह मांडलेलं असेल। तुम्हाला मग काय करायचं आहे, या चिन्हाच्या उजव्या बाजूस जे दोन शब्द दिलेले असतात त्यामध्ये तोच संबंध तुम्हाला शोधायचा आहे। जसा संबंध या चिन्हाच्या डाव्या बाजूस असलेल्या शब्दामध्ये आहे, तसाच संबंध या चिन्हाच्या उजव्या बाजूस असणाऱ्या शब्दांमध्ये असणार आहे। मग तुम्हाला तिथे जो एक शब्द दिलेला असेल त्या शब्दास तसाच संबंध असणारा शब्द तुम्हाला दिलेल्या पर्यायातून शोधायचा आहे। चला तर मग आपण आज या समसंबंध भागावर आधारित प्रश्न पाहूयात। आता आपला पहिला प्रश्न आहे, घोडा खिंकाळणे, पक्ष्यांचे भांडण। पहा शब्द काय आहे प्रश्नामध्ये, या दोन्हीमध्ये विशिष्ट असा कोणता संबंध आहे। तर घोडा जो आवाज करतो यामध्ये तुम्हाला प्राणी आणि त्यांचे ध्वनी, आवाजांचे ध्वनी हे माहिती असणं गरजेचं आहे। मग घोडा आवाज जो करतो त्याला आपण खिंकाळणे असं म्हणतो। त्याचप्रमाणे मग आपल्याला काय शोधायचं आहे, तर पक्ष्यांचे जेव्हा भांडण होते तेव्हा त्याला काय म्हणतात, चिवचिव नाही, किलबिल नाही, कारण किलबिल ही पक्ष्यांचा जेव्हा सुस्वर असतो तेव्हा त्याला किलबिल म्हणतात। पर्याय 3 आहे कलकलाट, हा आपला पर्याय आहे कलकलाट, अगदी योग्य उत्तर आहे। आणि केकाटणे जे आहे ते मोराचं असतं म्हणून हे सुद्धा पर्याय आपला चुकीचा आहे। आता यावर आधारित आपण पुढचा प्रश्न पाहूयात। पुढचा प्रश्न आहे मेजर पलटण। पहा या चिन्हाच्या डावीकडे जे दोन शब्द आहेत त्यामध्ये पहिला शब्द आहे मेजर आणि दुसरा शब्द आहे पलटण। आणि या चिन्हाच्या उजवीकडे एकच शब्द दिलेला आहे आपल्याला, कर्नल। मग पहा मेजर या शब्दाचा पलटण या शब्दाशी काय संबंध आहे, तर पलटण सैन्याची जी पलटण असते त्याच्या प्रमुखाला मेजर असे म्हणतात। मग आपल्याला इथे काय शोधायचंय, तर कर्नल कोणाच्या प्रमुखाला म्हणतात, कंपनी नाही, सैनिक नाही, लष्कर नाही, कारण संपूर्ण जे असतं पलटण, रेजिमेंट या सर्वांना मिळून लष्कर म्हणतात, म्हणून हे सुद्धा आपलं पर्याय नाहीये। मग इथे काय येणार, रेजिमेंट हे आपलं उत्तर अगदी बरोबर येणार। मग आता पुढचा प्रश्न पाहूयात। पुढे आपल्याला तसंच पाहायचं, या चिन्हाच्या डावीकडे बर्फ थंडपणा दिलेला आहे आणि या चिन्हाच्या उजवीकडे पृथ्वी आणि
प्रश्नार्थक चिन्ह दिलेले आहेत. मग आपल्याला यामध्ये असलेला संबंध शोधायचा आहे. बर्फ, थंडपणा. तर हे काय आहे? बर्फाचं वैशिष्ट्य आहे तो थंड असतो. मग आपल्या पृथ्वीचं वैशिष्ट्य आपल्याला दिलेल्या पर्यायामधून शोधायचं आहे. चला, वसुंधरा हा काय आहे? पृथ्वीचा समानार्थी शब्द आहे, तो पण नाही. सागर नाही. जंगल नाही. गुरुत्वाकर्षण आपला पर्याय क्रमांक 1 जो आहे, गुरुत्वाकर्षण अगदी योग्य आहे. पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे गुरुत्वाकर्षण, हे पृथ्वीचं वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या पर्यायातून या शब्दाची संबंध असणारा शब्द शोधायचा आहे. चला आता आपण पाहूयात. या शब्दाच्या डावीकडे आहेत जीवन आणि आत्मचरित्र आणि उजवीकडे आहे साक्षीदार. जीवन आत्मचरित्र कशावरती असतं आधारित? जीवनावरती असतं. आपल्या संपूर्ण जीवनावरती जो लेख लिहिला जातो त्याला आत्मचरित्र म्हणतात. तर साक्षीदारचा संबंध कशाशी येतो? तर असा संबंध आपल्याला पुढून पाहायचा आहे. साक्षीदारचा संबंध कागदपत्राशी येत नाही, सत्याशी येत नाही, स्वीकृती नाही. तर साक्षीदार आपण कशाशी मांडत असतो? तर साक्षीदार आपण पुरावा म्हणून मांडत असतो. आपल्याला जसा संबंध या शब्दाच्या डावीकडे आहे तोच संबंध आपल्याला उजवीकडे पण ठेवायचा आहे. चला आणखी काही उदाहरणे पाहूयात. हे पहा, आता आपला पुढचा प्रश्न आहे चंद्र उपग्रह. चंद्र हा उपग्रह आहे म्हणून चंद्राचं उपग्रहाशी साम्य आहे. मग आपल्याला दिलेला आहे ग्रह. आता इथे आपल्याला काय शोधायचं आहे? तर ग्रहाचं साम्य कशाशी आहे? तर ते आपण आता पर्यायात पाहायचं. ग्रह सूर्य नाही, कारण सूर्य तर तारा आहे. पृथ्वी ग्रह आहे. ग्रह सौरप्रणाली नाही. ग्रह लघुग्रह नाही, कारण चंद्र जसा उपग्रह आहे तशी पृथ्वी ही ग्रह आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. त्यानंतर मुंबई महाराष्ट्र आणि भोपाळ. इथे काय दिलेलं आहे? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. तर मग आपल्याला इथे काय शोधायचं आहे? इथे आपल्याला भोपाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? मग इथे काय आहे? राज्य आणि राजधानी. इथे कुठला संबंध आहे? राज्य आणि राजधानी. मग इथे पण येणार. भोपाळ ही कोणत्या राज्याची राजधानी आहे? आंध्र प्रदेश नाही, उत्तर प्रदेश नाही, मध्य प्रदेश. भोपाळ ही मध्य प्रदेशची राजधानी आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे. चला आता आपण पुढचं पाहूयात. भाकीत भविष्यकाळ. भाकीत म्हणजे काय? भविष्यवाणी केलेली भविष्यवाणी. आपल्याला जर कोणी काही सांगितलं असेल तर आपण काय म्हणतो? हे संताचं भाकीत आहे. म्हणजे काय? ते भविष्यात असं होणार आहे आणि तसं होणार आहे. मग भाकीतचा संबंध कशाची आहे? भविष्यकाळाशी आहे. तर आपण पाहूयात पश्चाताप. पश्चाताप म्हणजे काय? केलेल्या कृत्याबद्दल स्वतःच्या मनात वाईट वाटणे म्हणजे काय? पश्चाताप होणे. उपरती होणे म्हणजे पश्चाताप होणे. पश्चाताप कुठल्या गोष्टीशी होत असतो? आपण एखादे कृत्य केले असेल तर त्या गोष्टीविषयी आपल्याला पश्चाताप होतो. म्हणजे आपल्याला आता शोधूयात. इथे काय केलेलं आहे? काळ दिलेला आहे. मग आपण बघूयात. पश्चाताप वर्तमान काळ आहे का? नाही, कारण आपण ती कृती करून गेलेलो आहोत. मग पाप नाही, अचानक नाही, भूतकाळ अगदी बरोबर आहे, कारण आपण केलेल्या कृतीचा भूतकाळातील कृतीचा आपल्याला जर पश्चाताप होतो म्हणून आपलं हे उत्तर भूतकाळ अगदी बरोबर आहे. त्यानंतर आता हा जो प्रश्न आहे शेवटचा, हा प्रश्न आहे तुमच्यासाठी. सस्तन देवमासा आणि या चिन्हाच्या उजवीकडे आहे कासव. इथं काय आहे? हा आहे वर्ग. हे वर्ग आहेत. सजीव सृष्टीमध्ये आपले 10 वर्ग आहेत आणि त्या वर्गामध्ये प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर त्या वर्गामध्ये देवमासा हा सस्तन प्राणी वर्गामध्ये वर्गलेला आहे. त्याचप्रमाणे कासव या प्राण्याचा
कोणत्या वर्गाच्या गटात समावेश आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मला सांगायचं आहे. मग कासव आपल्या मत्स्य वर्गात आहे का, उभयचर आहे का, सरीसृप आहे का, पक्षी आहे? यापैकी कोणत्या वर्गामध्ये कासव येतो हे मला तुम्ही उत्तरात सांगायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आकलनमध्ये भाषा ज्ञान हा जो घटक आहे त्यावर अशा प्रकारे आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. म्हणून तुम्हाला भाषा ज्ञान या विषयावर आधारित जर प्रश्न सोडवायचे असतील तर तुम्हाला एकंदरीमध्ये सर्व माहिती असणे आवश्यक आहे.